ज्ञानोबाराय या क्षेत्राला पुराणातलं क्षेत्र म्हणतात. हे पुराणातलं क्षेत्र आहे. हे क्षेत्र नुसतं इतिहासातलं नाहीये. बोलू, ज्ञानोबारायांचा जीवनकाळ एक वेळ इतिहासातला म्हणा, हरकत नाही. ज्ञानोबारायांचा जीवनकाळ एक वेळ त्याला इतिहासातलं म्हणा, त्याला हरकत नाही. कारण ज्ञानोबारायांना आज समाधीस्थ होऊन साधारणतः 750-800 वर्ष पार पडली. मग 700-800 वर्षापूर्वीचं लगेच पुराण होणार नाही. 700-800 वर्षापूर्वीचं लगेच पुराण नाही होणार. पुराण काय? पुराण या शब्दाची व्युत्पत्ती, त्याची साधनता वेगळी आहे. पुराण शब्दाच्या संबंधाने बोलताना आपल्याला त्याची धार अशी लावता येईल की जे अनादी काळामध्ये होतं. मग तुम्ही म्हणाल हे मंदिर पुरातन काळातलं आहे का? याला तर सद्गुरू बन्सीबाबांनी आहे की नाही, सद्गुरू श्री धुंडा महाराजांनी याचं भूमिपूजन केलं, सद्गुरू श्री मामासाहेबांनी याचं कलशारोहण केलं, बन्सीबाबांच्या कृपेने त्यांच्याच सहकार्याने या मंदिराचं बांधणं झालं. बरं ठीक आहे, त्याच्यात थोडंसं मागं जाऊ. हे मंदिर नाही पुरातन. मग ज्या खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, मग तो खांब निश्चित पुरातन आहे, पण त्याला अस्तित्व ज्ञानोबारायांच्या स्पर्शामुळे झालंय. जगात तसे बरेच खांब आहेत, पण प्रत्येक खांबाला मंदिर नाहीये ना. याचं हेच विशेष आहे की याच्याकडे मंदिर आहे. मला त्या संबंधाने बोलायचं नाही. मला त्या संबंधानं खरं म्हणजे हे विशेष आहे, हे विशेष आहे. थोडंसं बोलूनच जातो. थोडंसं या क्षेत्राचं विशेष हे आहे की इथे हा खांब ज्ञानोबारायांच्या स्पर्शाने झालेला आहे. स्पर्शाने याला मोठेपण आलेलं आहे. पण खरं बोलू, मला आपल्याला विचारायचंय, ज्या खांबाला एवढं मोठेपण आज आलंय, एवढं मोठं वैभव या खांबासाठी उभं राहिलंय, मला आपल्याला विचारायचंय, ज्ञानोबारायांनी याला हात लावला? बरं जाऊ द्या, संतांच्या चरणात सुद्धा फार सामर्थ्य, मग याला पाय लावला? याला डोकं लावलं? याला काय लावली? पाठ. बोलू ज्ञानोबाराय ज्याला पाठ लावतात त्याचं सुद्धा कल्याण होतं. हे ज्ञानोबारायांचं मोठेपण आहे. ज्ञानोबाराय ज्याला पाठ लावतात ना, ज्या निर्जीव दगडाला ज्ञानोबाराय फक्त पाठ लावतात, ज्ञानोबारायांनी ज्याच्याकडे पाठ फिरवली त्याचं सुद्धा कल्याण आहे. मग ज्याच्याकडे ज्ञानोबाराय समोर बसतात त्यांचं कल्याण होणार नाही का? ज्ञानोबारायांनी नुसती पाठ लावली आहे फक्त याला, पण याच्यासाठी आज म्हणजे मी कितीतरी अशी मोठी मोठी माणसं पाहिली आहेत, कितीतरी अशी मोठी मोठी माणसं पाहिली आहेत की जी देवाला मानत नाही, जी धर्माला मानत नाही, जी संत परंपरेला मानत नाही, कोणत्याही आस्तिकतेवर त्यांचा भाव नाही, पण बरेचसे असे मोठमोठे लेखक, मोठमोठे कवी मी असे पाहिलेत की ते त्यांच्या काव्याचा प्रारंभ करण्या अगोदर इथं येऊन दगडाला डोकं टेकून जातात. या दगडाला, या खांबाला डोकं टेकून जातात. का? ते इथं मोठमोठे विचारवंत येऊन या खांबाला डोकं टेकून जातात. त्याचं एकच कारण, याला ज्ञानोबारायांनी पाठ दाखवली आहे. तुम्ही म्हणाल महाराज पाठीत काय विशेष आहे? मला जास्त विस्तार करायचा नाही, म्हणजे आपलं क्षेत्र महात्म्य चालू आहे. संतांनी पाठ दाखवणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. ज्ञानोबारायांनी या खांबाला फक्त पाठ दिली. आज त्या खांबावरला डोकं लावून तुम्ही जर कधी बारीक पाहिलं ना, तर कधी जाऊन त्या खांबाला जरा जाऊन स्पर्श करून पहा.
तो पाषाण स्पर्श वाटत नाही, तो सजीव स्पर्श वाटतो. पाषाण स्पर्श वाटत नाही तो. तुम्ही कितीही मोठ्यात मोठ्या नास्तिकाला आणा आणि त्याला फक्त म्हणा इथे हात लावून बघ बरं तुला काही जाणवतं की नाही, हा पाषाण स्पर्श जाणत नाही, हा चैतन्य स्पर्श जाणवतो. कारण याला ज्ञानोबरायांनी स्पर्श केलेला आहे. ज्याच्या समोर आपण बसलोय ना, जरा विचार करा आपण कुठे आहोत. ज्ञानोबरायांच्या देहाचा स्पर्श याला झालेला आहे, आपण त्याच्या समोर बसलेलो आहोत. म्हणून ज्ञानोबरायांचा कालखंड, या मंदिराचा कालखंड लगेच पुराणापर्यंत इतिहासात येतो, पुराणात नाही जात. या खांबाचा कालखंड ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या कालखंडापासून पुढे सुरू झालाय. हे लगे आपल्याला पुराणात घेता येणार नाही. याला इतिहासातलं आपण एक वेळ म्हणू शकतो, आपण याला इतिहासातलं म्हणू शकतो, पुराणातलं नाही म्हणता येणार. मग तरी ज्ञानोबराय या क्षेत्राला काय बोलतात, हे पुराणातलं आहे, हे पुराणातलं आहे, त्रिभुवनातलं आहे आणि त्रिभुवनातलं पवित्र आहे. पण अनादी, अनादी शब्दावरनं मी जसं बोललो, अनादी हा शब्द पुराणाचा दर्शक वाचक आहे. अनादी या शब्दावरनं एक कळतं की ज्याच्या मागे अनादी, अहो तुम्ही साधी गोष्ट आहे, प्रकटली भवानी मोह महिषासुरा लागुणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता पावसी तू. हे जे आदिशक्ती भगवतीचं वर्णन केलंय, निर्गुण प्रकटली भवानी, निर्गुण प्रकटली भवानी, पण ती कशी आहे, अनादी आहे. मग अनादीच का, कारण ती यात काळातली नाही, ती पुराण काळातली आहे, ती पुराण काळातली आहे. अनादी हा शब्द पुराणाचा वाचक आहे. अनादी पंचक्रोश क्षेत्र. मग तुम्ही म्हणाल या क्षेत्राचा आणि पुराणाचा संबंध काय? दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी आहेत. पहिली, हे क्षेत्र ज्या भगवतीच्या कुशीमध्ये वसलेलं आहे, त्या भगवतीला सुद्धा एक पौराणिक आधार आहे. म्हणजे कोणती? ही जी भूमी आहेत ना, ही भूमी ज्या नदीच्या पात्रामध्ये कुशीमध्ये वसलेली आहे, ती भगवती प्रवरा. या प्रवरेला सुद्धा एक विशेष इतिहास आणि विशेष पुराण प्रसाद आहे. तुम्ही म्हणाल नेमकं काय, तर ऐका ऐका. एकदा काय झालं, भगवान शंकर आणि भगवती पार्वती माता, भगवान शंकर आणि भगवती पार्वती माता एकदा या भूतलावरती विहार करण्याकरता आले, फिरण्याकरता आले. आणि झालं काय की विहार करता करता उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भगवती पार्वती मातेला, उन्हाळ्याचे दिवस होते, तहान लागली. आता तहान लागली म्हटल्यानंतर तिने भगवान शंकराला विचारलं, देवा तहान लागली आहे, पाणी प्यावं वाटतंय, पाणी आहे का इथं कुठे? आता बायकोला तहान लागल्यावर नवऱ्याला बरं वाटेल का? देव जरी असला तरी तो संसाराच्या कर्मातून सुटत नाही ना हो. भगवान शंकर देव आहेत, पण तरी त्याला संसाराची बंधनं सोडता आली नाही, त्याला त्याच्या सुद्धा जबाबदाऱ्या पारच पाडाव्या लागल्या. तर पार्वती मातेला जेव्हा तहान लागली, भगवान शंकरांना विचारलं, देवा तहान लागली आहे, काहीतरी पर्याय करा, कुठे बघा. मग भगवान शंकर बोलले, ठीक आहे, बघतो कुठे पाणी असेल तर. बरंच अंतर पाहिलं, पण त्यांना काही कुठे पाणी मिळालं नाही. आता कुठेच पाणी मिळालं नाही म्हणून मग भगवान शंकरांनी विचार केला, आता काय इथे पाणी नाही, पण मग बिना पाण्याची बायको तरी कशी ठेवता येईल? बायको आहे ना शेवट, तिला बिना पाण्याचं कसं ठेवता येईल? मग शेवटी त्यांनी एक काम केलं, ज्या प्रभागामधनं, ज्या वनामधनं ते फिरत होते,
त्या वनामधलं एक झाड पाहिलं. त्या झाडाच्या जवळ गेले, त्या झाडाचं एक पान तोडलं आणि ते पान तोडून जमिनीवरती असं टाकलं. ऐकताय ना? ते पान जसं जमिनीवरती टाकलं तसं ते पान भूगर्भाकडे आकृष्ट झालं, मध्ये गेलं. आणि ते पान मध्ये गेल्यानंतर मध्ये जाऊन तिथे त्या पानाच्या बरोबरीने एक जलधारा उसळली गेली. ऐका बरं का, एक जलधारा उसळली गेली आणि ती जलधारेने भगवती पार्वती मातेंची तृष्णा शांत केली. भगवती पार्वती मातेंची तृष्णा शांत झाली म्हणून देवालाही बरं वाटलं, पार्वती मातेलाही बरं वाटलं. आणि आता या तीर्थाने माझी तृष्णा शांत केली म्हणून भगवती पार्वती मातेने त्या तीर्थाला आशीर्वाद दिला की तुझं कल्याण होईल आणि तू वृद्धिंगत होशील, तू अनेकांची तृष्णा संपन्न करशील. आता थोडस मागे येतो. जे पान भगवान शंकरांनी तोडून खाली टाकलं होतं ना, ते होतं पान बेलाचं. आणि बेलाचं पान खाली टाकलं आणि तिथनं तीर्थ निर्माण झालं म्हणून पार्वतीने त्या तीर्थाला आशीर्वाद दिला आणि त्याचं नामकरण केलं, ते म्हणजे बिल्वतीर्थ. बिल्वतीर्थ, बिल्वदलापासून तीर्थ निर्माण झालं म्हणून बिल्वतीर्थ. मग ते तीर्थ तिथे चिरंतन राहिलं, त्याचं सरोवर तयार झालं. अधिक इतिहास विस्तारत बसत नाही. पण नंतर काही काळानंतर ऋषींच्या, अगस्त्यनाम ऋषी, त्यांच्या अंगठ्यामधनं, त्याची कथा फार मोठी आहे, आपल्याला ते सांगत बसण्याकरता वेळ नाही, आपल्याकडं वेळ कमी आणि आपल्याला सर्वांगीण क्षेत्र महात्म्य हे सर्वांगाने स्पष्ट करायचं आहे. त्या ऋषींच्या अंगठ्यामधनं एक अगस्तींच्या अंगठ्यातनं एक जलधारा निघाली आणि तीच जलधारा पुढे 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 येऊन त्या बिल्वतीर्थामध्ये मिसळली. ते बिल्वतीर्थ, ती जलधारा ऋषींच्या मस्तकावर पडली. ऐका बरं का, ऋषींच्या मस्तकावर पडली. ऋषींच्या मस्तकानंतर ती त्यांच्या पायातनं बाहेर पडली. ऋषींना निश्चित वाटलं की ही भगवंताची धारा आहे. ऋषींच्या मस्तकावरून पडून पायातून बाहेर आली. पायातून आली पर्व अरा. खरं तिचं नाव झालं परवरा. ऐका बरं का, ऐका बरं का, परवरा. आणि परवरा 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 प्रवरा परवरा, ती परवराच नंतर झाली प्रवरा. खरं या नदीचं नाव, या भगवतीचं नाव परवरा. परवरा हे नाव आणि परवराच पुढे होऊन झालं ते प्रवरा. मी हे का सांगितलं? तुम्ही म्हणणार हे बिल्व तीर्थ कुठं आहे? आपल्या बेलापूरमध्ये हरिहर केशव गोविंद बन, ते केशव गोविंद बन म्हणजे बिल्व तीर्थ आहे. आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतो ना, हे सगळं क्षेत्र बिल्व क्षेत्र आहे. आपण ज्या भूमीमध्ये बसलेलो आहोत हे सुद्धा बिल्व क्षेत्राचाच एक भाग आहे. तुम्ही म्हणाल कुठपर्यंत? तर कायगाव टोका माहितीये ना, हा परिसर, हा संगमाच्या पलीकडे हे सगळं दंड, हा सुद्धा दंडक अरण्याचा भाग. पण अरण्यातलं हे एक वन, अरण्यातलं हे एक तीर्थ, बिल्ववन, बिल्व तीर्थ हा एक भाग. आणि मग ती परवरा पुढे चालून चालून प्रवरा म्हणून आली आणि प्रवरा म्हणून तीच नदी पुढे या क्षेत्राला स्पर्श करून पुढे गेली.
आता मला आपल्याला विचारायचंय, ही भूमी कोणत्या नदीच्या कुशीत वसलेली आहे? प्रवरा. आणि प्रवरा ही ज्ञानोबरायांच्या काळाची आहे का ज्ञानोबरायांच्या अगोदरच्या काळाची आहे? अगोदरच्या काळाची आहे. मग कुठल्या, ज्या काळामध्ये हे वर्णन स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे, हे जे वर्णन मी आपल्याला सांगतोय ना, हे स्कंद पुराण आणि पद्मपुराण या दोन पुराणांमधला हा इतिहास आहे. जे वर्णन स्कंद पुराण आणि पद्मपुराण या दोनही पुराणांमध्ये आलेला आहे, आणि अनादि हा शब्द पुराणाचा वाचक आहे, पुराणाचा वाचक अनादि शब्द आहे, म्हणून अनादि पंचक्रोश, जे सर्वांच्या अगोदरच आहे. अनादि जर शब्दवाचक म्हणून जर घेतलं तर ते पुराणातली कथा आहे, पुराणातला भाग आहे, म्हणून अनादि. आणि अनादि शब्दाचा जर शब्दार्थ घेतला तर हे अनेक काळापूर्वीच आहे, काळापासून आहे, म्हणून अनादि. मग अनादि पंचक्रोश क्षेत्र, पंचक्रोश. आता खरं याला जुनी मंडळी पाच कोस सुद्धा म्हणायचे. कोस, कोस म्हणजे आपण ज्या स्थानावरती आहोत, आपल्या स्थानावरती पासून सगळ्या बाजूला 5-5 कोस. आता एक कोस म्हणजे किती मला माहित नाही म्हणून विचारलं बरं का. मला ते जुनी मापक इतकी माझ्या अभ्यासातले नाही, पण एक कोस म्हणजे 2 मैल आणि 1 मैल म्हणजे हिशोबातच काम आहे, 1.6 किलोमीटर. आता 1.6 गुणिले 2 हे आता कसं तुम्ही कोसापर्यंत यायचं पहा. पण ज्या भूमीमध्ये आपण आहोत, ही भूमी म्हणजे ज्या स्थानामध्ये आता आपण बसलेलो आहोत, हे वर्णन ज्ञानोबारायांचं आहे बरं का. ज्ञानोबाराय या ठिकाणी बसून बोलत होते, या खांबाला टेकून बोलत होते ना, म्हणून या स्थानापासून 5-5 कोसापर्यंत जे अंतर आहे, हा एक अर्थ. आणि थोडासा आजच्या काळात जर त्याला अर्थ लावायचा झाला तर क्रोशी, ग्राम, इथून परिसरातलं पंचक्रोशी. पण त्याचा मूळ अर्थ हा 5 कोसापर्यंत म्हणजे सद्गुरु श्री शेखर महाराजांनी जे, चंद्रशेखर बाबांनी जे पाठामध्ये आमच्या समोर उपस्थित केलं ते आपल्या समोर सांगतोय. हे अनादि आहे. आणि पंचक्रोश क्षेत्र, क्षेत्र शब्दाच्या संबंधाने आपण येत होतो, हे अनादि आहे, पंचक्रोशावरती आहे आणि एक क्षेत्र आहे. मग क्षेत्र कुणाला म्हणतात याची पण एक वेगळी व्याख्या आहे. श्री क्षेत्र निवासे बरोबर आहे, श्री क्षेत्र आळंदी देवाची बरोबर आहे, श्री क्षेत्र पंढरपूर बरोबर आहे, पण क्षेत्र कशाला म्हणतात, क्षेत्र शब्दाची व्याख्या काय? तर क्षेत्र बोलताना क्षेत्र कशाने ठरलं जातं? कोणता तरी भूमीचा एखादा भाग आणि मग तिथे आपण वास्तव्य करतो, राहतो, म्हणून ते लगेच क्षेत्र, असं क्षेत्र बनत नाही. क्षेत्र बनण्यासाठी तिथे बऱ्याच गोष्टींची गरज आहे, बऱ्याच गोष्टींची. कोणत्या गोष्टींची? तर ऐका ऐका. संत परंपरेनुसार भूमीला जर क्षेत्रत्व प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर तिथं 3 गोष्टी फार गरजेच्या आहेत, फार गरजेच्या आहेत. 1, तिथे देव पाहिजे. 2, तिथे संत पाहिजे. आणि 3, तिथे ग्रंथ पाहिजे. देवही पाहिजे, संतही पाहिजे आणि ग्रंथही पाहिजे. जिथं देव, संत आणि ग्रंथ एकत्र येतात तेच क्षेत्र होते. जिथे देव नाही, ग्रंथ आणि संत आहे, क्षेत्र बनत नाही. जिथे देव आहे, संत आहे, पण ग्रंथ नाही, क्षेत्र बनत नाही. जिथे देव आहे, ग्रंथ आहे, पण संत नाही,
ते सुद्धा क्षेत्र बनत नाही. क्षेत्र बनावा असं वाटत असेल तर देवही असावा लागतो, तिथे संतही असावे लागतात आणि तिथे ग्रंथही असावे लागतात. या तीन गोष्टी एकत्र आल्या तर ते क्षेत्र बनतं, अन्यथा ते क्षेत्र बनत नाही. मग या क्षेत्रामध्ये सगळं आहे का? आहे. या क्षेत्रामध्ये तीनही गोष्टी आहेत. ग्रंथ आहेत, एक नाही दोन आहेत. आपण जिला म्हणतो ती ज्ञानेश्वरी, संतांनी इतर संतांनी जे बोललंय तिला भावार्थ दीपिका, आणि ज्ञानोबाराय ज्या ग्रंथाला म्हणतात ते त्यांचं धर्म कीर्तन. ज्ञानोबारायांनी याला ज्ञानेश्वरी म्हटलेलं नाही बरं का. या ग्रंथाला ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी म्हणत नाही, ज्ञानोबाराय याला भावार्थ दीपिका म्हणत नाही, ज्ञानोबाराय याला धर्म कीर्तन म्हणतात. उभी बोलून गेलो मी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ही सिद्धी नेले. ग्रंथ ज्ञानेश्वरी सिद्धीला गेला, पण ज्ञानोबाराय याला ज्ञानेश्वरी म्हणत नाही, ज्ञानोबाराय याला धर्म कीर्तन म्हणतात. धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. मग हे जे ग्रंथ ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी, आणि दुसरा अमृतानुभव, या भूमीमध्ये ग्रंथ आहेत. दुसरं या भूमीमध्ये संत आहेत. आता याचं काही चिंतन करायची गरज नाही. ज्ञानोबारायांचं विशेष हे आहेत ना की या भूमीमध्ये ते राहिलेत. खरं बोलू, आळंदीत ज्ञानोबारायांनी डोळे बंद केलेले आहेत. आळंदीत ज्ञानोबारायांचे डोळे बंद आहेत, नेवाशात ज्ञानोबारायांचे डोळे उघडे आहेत. ज्ञानोबाराय आळंदीत आपल्या पूर्वजन्मांच्या एका स्थानावरती जाऊन तिथं शांत बसलेले आहेत. कुंडलिनी जागी करून थांबलेले आहेत. तिथं डोळे बंद आहेत ज्ञानोबारायांचे. नेवाशामध्ये ज्ञानोबारायांचे डोळे उघडे आहेत. इथे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीतून पाहतायत, आमच्याशी बोलतायत. ज्ञानोबाराय आपल्याशी संवाद साधतायत. ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, ग्रंथांच्या माध्यमातून आजही ज्ञानोबाराय आपल्याशी इथे संवाद साधतात. तुम्ही पहा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला जर जेव्हा बसता, आता जे तुम्ही ज्ञानोबारायांचा अमृतानुभव वाचता, याला पारायण म्हणून पाहू नका कृपा करून. आपण जरी शब्द त्याला पारायण म्हणून म्हणत असलो, पण याला पारायण म्हणून पाहू नका. ज्ञानेश्वरी पारायण म्हणून जर पाहिली तर ज्ञानेश्वरी उत्तर देणार नाही. ज्ञानोबाराय आपल्याशी आपलं रदगत बोलताय एवढं म्हणून तो ग्रंथ हातात घ्या. आपल्याला ज्ञानोबाराय आपल्याशी भाष्य करताना जाणवतील, ज्ञानोबाराय आपल्याशी बोलताना आपल्याला जाणवतील. पण अगोदर आपण ज्ञानोबाराय आपल्याशी बोलतायत याची धारणा किमान तेवढी धारणा आपण केली पाहिजे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने, अमृतानुभवाच्या रूपाने इथे आज डोळे उघडे करून बसलेले आहेत. आपल्याशी संवाद साधण्याकरता, आपल्याशी बोलण्याकरता. आपण ज्ञानोबारायांच्या स्थलीवरती सप्ताह घ्यायचा आळंदीत घेण्याऐवजी नेवासे का महत्वाचं ठरवलं? आपल्याला जायला यायला जवळ आहे म्हणून नाही. ज्ञानोबारायांचे डोळे इथं उघडे आहेत. ज्ञानोबाराय इथं आपल्याशी बोलण्यासाठी थांबलेत. ज्ञानोबाराय आपल्याशी या क्षेत्रात बोलतायत. इथे ज्ञानोबाराय संतत्व रूपाने स्थित आहेत. म्हणून हे क्षेत्र म्हणण्याला का योग्य आहे? इथे ग्रंथही आहे, इथे संतही आहे, आणि इथे देव पण आहे. तू म्हणाल महाराज देव कुठे आहे? देव कुठे आहे? जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. प्रसंग कथा सगळ्यांना माहिती आहे. दोन गोष्टी. ही प्रवरा मैया जी आहेत ना, या प्रवरा मैयेला आपल्याकडे एक जुन्या काळाची म्हण आहे. जुन्या काळाची एक म्हण आहे. आपल्या दोन बाजूने आता दोन नद्या वाहत आहेत. या बाजूने
प्रवरा आणि या बाजूने गोदा. या गोदेला नुसतं गोदा म्हणत नाही, हिला वृद्ध गोदा म्हणतात. गोदावरीला वृद्ध गोदा म्हणतात. वृद्ध गोदा का? कारण ही मोठी आहे. ही सुद्धा मोठी आहे. मोठी म्हणजे आकाराने नाही, निर्मिती कालाने मोठी. आपण तो इतिहास मागे त्र्यंबकेश्वरला पाहिलेला आहे, कशी निर्माण झाली, काय झाली, काय ते सगळं पाहिलेलं आहे. पण या दोन नद्यांच्या संदर्भाने असं एक वाक्य जुन्या काळची मंडळी बोलायची. ती असं म्हणायची, काय करायचं ते गोदावरीच्या बाबतीत काय करायचं आणि प्रवरेच्या बाबतीत काय करायचं याचं विधी सांगितलेला आहे जुन्या लोकांनी. ते असं म्हणतात की गोदा स्नान आणि प्रवरा पान. भगवती गोदावरीमध्ये स्नान करावं आणि प्रवरेचं पान करावं. पान करावं म्हणजे प्यावी. प्रवरा मैया रोज थोडी का होईना आपल्या मुखामध्ये यावी. प्रवरेचं पान विशेष सांगितलेलं आहे. मग त्याचं कारण काय? तर त्याचं कारण फक्त एकच, येथे श्री महालया असे. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. देवांचं आणि दानवांचं ज्यावेळी सगळी संपत्ती त्या इंद्राची ज्यावेळी सद्गुरूंच्या ऋषींच्या शापाने जी खाली निघून गेली, मग ती संपत्ती परत प्राप्त कशी होईल? त्या संपत्तीच्या प्राप्तीकरता मग ऋषींनी ज्येष्ठांनी मार्ग सांगितला की बाकी काही नाही बाबा, देवाने सांगितलं समुद्रमंथन करा आणि समुद्रमंथनातून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. आता समुद्रमंथन करायचं, भगवंताने कच्छ अवतार धारण केला, वासुकी सर्प मेरू सगळे सज्ज झाले आणि समुद्रमंथन सुरू झालं. समुद्रातनं किती रत्न निघाली? 14. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरीश्चंद्रमा, या सगळ्या गोष्टी हळूहळू निघू लागल्या. पण या सगळ्या गोष्टी निघता एकेकाने एक गोष्ट घेतली आणि एकाने एक गोष्ट घेतल्यानंतर झालं काय? शेवटी सगळ्या गोष्टी निघाल्यानंतर शेवटी धन्वंतरी नावाची देवता प्रकट झाली. धन्वंतरी. आता ही धन्वंतरी कोण आहे माहिती आहे? हे जे डॉक्टर लोक असतात ना, डॉक्टर लोकांची देवता धन्वंतरी देवता आहे. ज्याला आरोग्याची सुलभ विद्या प्राप्त करायची ना, त्याने धन्वंतरीची पूजा केली पाहिजे. ज्याला आरोग्य प्राप्त करायचंय ना, त्याने धन्वंतरीची पूजा ही शास्त्रामध्ये विशेष म्हणून सांगितलेली आहे. धन्वंतरीची पूजा. मग ती धन्वंतरी नावाची देवता प्रकट झाली आणि ती धन्वंतरी नावाच्या देवतेने, त्या देवतेच्या हातामध्ये अमृत कलश आहे. आता त्या देवतेच्या हातात अमृत कलश आहे. अमृतासाठी देवांची आणि दानवांची दोघांची झटपटी चालली आणि किती नाही म्हटलं तर दानव जरा आडदांडच राहतात. ते हातापायीमध्ये चांगल्या माणसाला ऐकत नाही. मी काय बोलतोय कळतंय ना? ही दानव माणसं जी राहतात ती हातापायीमध्ये चांगल्या माणसाला लवकर नाही ना आटोपत, उरकत नाही ना आपल्याला ती. तुम्ही पहा एखाद्या आडदांड माणसाशी भांडणं एखाद्या चांगल्या सात्विक माणसाची जुंपून द्या, तो सात्विक माणूस निव्वळ टोलेच खातो, बाकी काही करत नाही. का? त्याच्याकडे बुद्धिचातुर्य राहतं, पण दानवाशी लढावं इतकं शारीरिक बळ नसतं. कारण का? तो मुळातच कसा आहे? सात्विक आहे. आणि या ओढाओढीमध्ये काही देवतांची शक्ती पुरली नाही. दानवांनी अमृत कलश घेतला. आता खरं सांगू, दोन गोष्टी आहेत आपल्याकडे, एक योग आणि एक क्षेम. प्राप्त होणं, अप्राप्त गोष्ट प्राप्त होणं
अप्राप्त गोष्ट प्राप्त होणं हा योग आहे, पण प्राप्त झालेली गोष्ट ही निश्चित त्या ठिकाणी राहणं याला क्षेम म्हणतात. अप्राप्तस्य प्राप्तम योग, पण प्राप्तस्य परिपालना हा क्षेम. हा अप्राप्त गोष्ट, अमृत काही सोपं नाहीये, अमृत सोपं नाहीये. अहो चंद्रामध्ये सुद्धा अमृत आहे, आणि त्या चंद्रातलं अमृत पिण्यासाठी त्या चकोर पक्षाला आपला प्राण द्यावा लागतो बऱ्याचदा. त्या चकोर नावाच्या पक्षाला चंद्रातलं अमृत पिण्याकरता आपला प्राण बऱ्याचदा द्यावा लागतो. तुम्ही म्हणताल हे कसं? ऐका ऐका. इतर पक्ष्यांना जर तहान लागली ना तर ते इतर पक्षी पाणी पितात, पण चकोर जो आहे ना, तो चकोर सामान्य पाणी पित नाही. तो फक्त चंद्रातनं पाझरणारं अमृतच पितो. चंद्रातनं बाहेर पडणारा अमृतच तो पितो. आणि म्हणून तो बऱ्याचदा आकाशाकडे, चंद्राकडे मान वर कडून चोच दोन्हीकडे करून पाहत असतो. त्याला वाटतंय जलधारांमधनं कुठंतरी चंद्राचं अमृत पडेल पडेल पडेल, म्हणून तो पाहतो वर, आणि त्या आवेशामध्ये बऱ्याचदा त्याच्या तोंडावरती पाण्याच्या ऐवजी बर्फाचे लगदे पडतात आणि चोच फाटून तो मरतो. तो मरतो, पण सामान्य पाणी पित नाही, तो चंद्रातलं अमृतच पितो. तव चंद्रामृते सेविजे चकोराचे लक्षण जे साजे. चंद्रातलं अमृत पिणं हे चकोराचं साजेसं लक्षण आहे, हे ज्ञानोबा भाष्यात बोलतात. मग हे अमृत जे चंद्राकडे आलं हे काही सामान्य नाहीये. मी बोलत का होतो, हे प्राप्त होणं वेगळी गोष्ट आहे आणि ही पचणं वेगळी गोष्ट आहे. दैत्यांना अमृत प्राप्त झालं, योगाने प्राप्त झालं, योगायोगाने प्राप्त झालं, पण ते अमृत त्यांना पचलं नाही. नाही नाही, पचलंच नाही. पचवता न यायला ते त्यांच्या गळ्याच्या खालीच उतरू दिलं नाही ना. उतरलं, गळ्याच्या खाली उतरलं असतं, मग काही झालं असतं तर मग म्हणता येईल पचलं नाही. पण त्यांना ते परिपालनच होऊ दिलं नाही ना. प्राप्तिस्य परिपालना हे झालं नाही त्यांच्या बाबतीमध्ये. का? कारण देवानं विचार केला, हे जर अमृत पिले तर हे काय की ज्ञानेश्वरी पारायण करणार आहे का? कारण राक्षस कधी ज्ञानेश्वरी पारायण करत नाही. हे अमृतानुभवाचे पारायण करणार आहेत का? नाही, कारण राक्षस कधी अमृतानुभवाचं पारायण करत बोलू. अमृता जोगीच माणसं अमृतानुभवाला स्पर्श करू शकतात. राक्षसांना हे मिळेल, पण मिळून ते अमर होऊन काही जगामध्ये सात्विकता वाढवणार नाही. आणि मुळात अमृत हे स्वर्गलोकीची संपत्ती आहे. दानवांना त्यांच्या जोगी वारुणी दिली होती ना. वारुणी काय? वारुणी काय होती? वारुणी होती मदिरा. ती त्यांना दिली होती. पण वारुणी मदिरा त्यांना मिळून सुद्धा, आता थोडंसं बोलतोच, बरेच वारुणी पिलेली माणसं लायक नसताना अमृतासाठी झटपट करतात. बरेच वारुणी. वारुणी ही काय नाही, असं नाही म्हणायचं तिला. मदिरा, तिला पण सन्मान आहे, कारण ती 14 पैकी एक रत्न आहे. थोडं मान देत जा तिला. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही तिला थोडं मानागुणात घेत जा, ती तुम्हाला गटार दाखवणार नाही, ती घरी आणून सोडल किमान. आपण तिला नावानं बदनाम केली म्हणून ती घरापर्यंत येऊ देत नाही, ती मध्ये बरोबर जागा पाहूनच पाडते. दानवांना ती त्यांच्या जोगी प्रिय होती म्हणून त्यांना ती मिळाली. पण अमृत जर दानवांच्या हातात पडलं तर हे काय सृष्टी करता चांगलं नाही. म्हणून देवानं विचार केला, हे काय आपलं आता जमणारं काम नाही बुवा म्हणे. मग एक काम करू,
देवाने विचार केला, आता हे काम जे आल्या आल्या हातापायीत आपल्याला जमलं नाही, आता ते त्यांच्या हातातून घेणं सोपं आहे का? नाही. मग देवाने विचार केला, आता हे काम आपल्याकडून होणार नाही, मग याला काहीतरी विशेष प्रकल्प करणारा माणूस लागेल. मग कोण? भगवान श्री हरिनारायणांना विनंती केली, देवा हे आम्हाला मिळवून द्या. खरं म्हणजे विनंती लगेच त्यांच्याकडे गेली नाही बरं का. अर्ज पहिला ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव म्हणे, मी काय त्यांच्या संग झटपट करण्याच्या योग्यतेस, आणि मी पडलो म्हातारा माणूस, माझी दाढी पांढरी, माझे केस पांढरे, मला काय हे जमणार नाही. तुम्ही एक काम करा, भगवान शंकराकडे जा. भगवान शंकर बोलले, अरे मी काय तुमच्या कराराची वेळ तिथे, तुमचा काय करार झाला मला माहिती नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यांच्याकडनं हिसकावून घ्यायला सांगताय ते पण माझे भक्तच आहेत ना. दानव सुद्धा भगवान शंकराचे, अहो त्यांच्या आधारात असलेल्या योनी या भगवान शंकरांच्या भक्त आहेत. भूत, प्रेत, वेताळ या दानव कक्षेतल्या आश्रित योनी आहेत. ते माझ्याच वंशाचे, वंश परंपरागत म्हणे, माझेच भक्ताची परंपरा आहे म्हणे, मी काही त्यांना त्रास देणार नाही. मग तुम्ही श्रीहरी नारायणांकडे जा. मग श्रीहरी नारायणांकडे आले आणि भगवान श्री हरिनारायणांकडे येऊन विनंती केली, देवाधिदेवा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा अविनाश सकळ देवाधिदेवा कृपाळुवा जी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. विनंती केली, तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी हेची करीत से विणवणी. आता याता मी गुंतलोय देवा भवबंधनी सोडवावे. सोडवा 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 दातारा, आम्हाला आमचं इप्सित प्राप्त करून द्या. देवाने सांगितलं, ठीक आहे देईल, पण मी माझ्या पद्धतीनं देईल, मी माझ्या पद्धतीने. कोणती पद्धत? ते म्हणे, फक्त तुम्ही कधी मध्ये पडायचं नाही. मग देवाने केलं काय? देवाने आपलं एक वेगळं रूप धारण केलं. त्या रूपाचं नाव मोहिनी. मोहिनी रूप आहे, मोहिनी नाव नाहीये बरं का. मोहिनी हे देवाचं रूप आहे. यम आकृष्टंतेत मोहनाम, जो मोहित करतो, जी मोहित करते तिलाच मोहिनी म्हणतात, है की नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी देवाच्या विषयी बोलताना, परिचय करून देताना पहिलं लक्षण हेच सांगितलंय, मन मोहन मुरलीवाला. नंदाचा अलबेला, तो अलबेला आहे नंतर, कुणाचा आहे? नंदाचा आहे नंतर. मुरली जवळ करतो मुरलीवाला नंतर, पण अगोदर तो काय? मनमोहन आहे. तो मन मोहन करतो. आणि बोलू तो एकाचं नाही, तो सगळ्यांचंच मन मोहन करतो. कळस बोलू कळस, त्याने नुसतं राक्षसांचंच नाही तर भगवान शंकराचं सुद्धा मन मोहन केलं होतं. भगवान शंकराला सुद्धा ते देवाचं मोहिनी रूप इतकं आवडलं की नंतर बरेच दिवस भगवान शंकर म्हणत होते, देवा एकदा तेवढं रूप दाखवा, एकदा तेवढं रूप दाखवा. तो कथाभाग वेगळा, आपल्याला तिकडे जायचं नाही. माझी वेळ मोजकी 4-5 मिनिट राहिलेली आहे फक्त. विनंती केली, देवा तेवढं मिळवून द्या. देवाने मोहिनी रूप धारण केलं आणि मोहिनी रूप धारण करून दानवांना त्या रूपाने आकृष्ट केलं, मोहित केलं. आणि मोहित केल्यानंतर देवाने शेवटी दानवांना मदिराच दिली आणि देवांना अमृत दिलं. पण त्यातला एक देव, एक दानव, तो रूप बदलून देवांच्या पंक्तीत येऊन बसला. आणि हे देवलोकीच्या देवांनी ओळखलं की हा आपल्या पंक्तीचा. कळतं महाराज, लगेच कळतं. माणसाच्या बोलण्या वागण्यावरनं, बोलणं वागणं फार दूर, उठण्या बसण्यावरनं कळतं हा आपल्यातलं आहे की नाही. त्याच्या उठण्या बसण्यातनं कळतं हा आपल्यातला आहे की नाही, लगेच कळतं महाराज. एखादा माणूस फक्त असं बसू द्या, त्याचं आपलं पटल की नाही हे नुसतं नजरेत कळतं. आणि खरं बोलू, दानवी लोकांची नजर भामटी राहते. ती कधी तुम्ही पहा
ते वर्गामध्ये ज्यावेळी परीक्षा असते ना, परीक्षेच्या वेळी जो कोणी पर्यवेक्षक असतो तो पर्यवेक्षक सगळ्या परीक्षार्थींचं निरीक्षण करत असतो, सगळ्या परीक्षार्थींचं निरीक्षण करतो. आणि निरीक्षण करता करता तो काही प्रत्येकाच्या जवळ शंकास्पद नजरेने पाहत नाही. जो एकदा खाली मान घातली आणि खाली मान घालून जो नुसतंच लिहितोय तो पर्यवेक्षक कधीच त्याच्या जवळ जात नाही. तो त्याच्याजवळ जात नाही, त्याच्याजवळ जाण्याच्या भानगडीतच पडत नाही. तो त्याच्याजवळ जात नाही. तो जातो कुणाच्या जवळ? जो कधी वर पाहतो, लगेच खाली पाहतो, लगेच डावीकडे पाहतो, लगेच उजवीकडे पाहतो. कुठून काय मिळेल पहिलं, आणि दुसरं त्याच्या जवळ काही असेल तर मग तो फक्त एकाच जणाकडे पाहतो. शिक्षक आले की त्याचा हात खाली जातो, एक हात खाली जातो आणि लिहायचा हात थांबून राहतो. मग त्याला नवीन उद्योग सुचतात. मग तो रेषा मारणार शिक्षक जवळ आल्यावर. मग त्याला प्रश्नपत्रिका हातात घेऊन असा विचार करावा वाटणार. शिक्षक विचार करतो, समोर होतो तेव्हा याचा पेन सुरू होता, जवळ आल्यावर याचा पेन बंद पडला आणि हा अचानकच होमोसेपियन झाला, विचारी मानव. मग तो काही त्याची पंचकृषी सोडत नाही शिक्षक. मग तो तिथंच भटकायला लागतो. का? कारण बाकीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सोडून त्याच्याच जवळ का? तर सरळ आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांचं वागणं वेगळं आहे, अभ्यास करून आलेल्या विद्यार्थ्यांचं वागणं वेगळं आणि भामटेपणाने उत्तर मिळवणाऱ्याचं वागणं वेगळं. तसं अधिकार संपन्नतेने अमृत मिळवणाऱ्या देवतांचं वागणं वेगळं आणि भामट म्हणून रांगेत बसून अमृत घेणाऱ्या दैत्याचं वागणं वेगळं. त्यानं वेश जरी देवतांचा परिधान केलेला असला तरी त्याचं वागणं काही देवासारखं होत नाही ना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, हे गोष्टी बदलत नाही. त्या देवतांनी ओळखलं हे काय आपल्या जातीचं दिसत नाही ना, हे आपलं वाटत नाही. मग लगेच कळालं हा आपला नाही आहे, हा वेगळा आहे. काहीतरी गौडबंगाल झालं, देवाला सूचित केलं, देवा काहीतरी बिघडलेलं दिसतंय. पण दुर्दैवाने तोपर्यंत देवाने अमृत दिलेलं होतं, देवाने त्या रूपात अमृत दिलेलं. आणि त्या चंद्र सूर्यांनी सांगितलं की हा मध्ये येऊन बसलाय. देवाने ते अमृत त्याच्या गळ्याखाली उतरण्याच्या अगोदर सुदर्शनाने त्याच्या मस्तकाला धडापासनं वेगळं केलं. मग त्याच्या शरीराचे दोन भाग, एक राहू आणि एक केतू, आणि ते जिथं पडलं त्याचं शरीर जिथं पडलं, त्याची काया जिथं पडली, त्याची काया ज्या गावात पडली ते काय गाव. पण मग या गोंधळामध्ये त्याच्या गळ्यापर्यंत गेलेला अमृताचा थेंब हा तिथनं निघाला आणि जिथं पडला ती ही प्रवरा, त्या प्रवरेत ते थेंब पडले. आणि तेव्हापासनं या प्रवरेला दुसरं नाव पडलं, ते म्हणजे अमृतवाहिनी. प्रवरेला जे नाव पडलं ना अमृतवाहिनी, हे तेव्हा पडलंय. म्हणून या प्रवरेमध्ये अमृताचा संचार आहे. म्हणून गोदावरीचं स्नान आणि इच्यात प्रवरेत अमृताचा संचार आहे, म्हणून प्रवरा पान करावं. मग हे प्रवरेला पान करण्याची योग्यता जी प्राप्ती झाली तिचं कारण श्री महालया. अनादि पंचक्रोश, त्रिभुवनामध्ये पवित्र, त्रिभुवन एक पवित्र. पवित्र शब्दावर बोलून गेलो मी सुरुवातीला. हे क्षेत्र मुळातच पवित्र आहे आणि पवित्र जर नसतं तर ज्ञानोबाराय आले नसते. आणि दुसरं कारण, हे जरी भूतकाळात काही जरी असलं तर ज्ञानोबारायांचा हा प्रताप आहे, त्यांचं हे मोठेपण आहे. एकदा ते त्या ठिकाणी आले म्हटल्यावर त्याच्यात अपवित्र असं काही राहणार नाही. म्हणून त्रिभुवना एक पवित्र, अनादि
पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र जेणे हे विश्व निर्मियेले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे या पोलिया चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिवीन म्हणून हे जगाचे सर्व जे असलेले सूत्र जो चालवतो जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. ज्ञानोबा पहिल्या अध्यायामध्ये जे म्हणतात साई खड्याच्या बाहुल्या माहिती आहे ना, अशी एक काठी असते, मध्ये एक पडदा असतो, समोरनं बाहुल्या असतात आणि त्या बाहुल्या हलवणारा मागे. तसं आपल्या सारख्यांचा सूत्रधार हा भगवान आहे, चेष्टे सूत्राधीन दारूयंत्र. तसा जगाची सूत्र चालवणारा हा भगवान आहे, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.